शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी 8 ते 10 आणि 14 ते 20 या तारखेपर्यंत काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडणार आणि काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पडणार आहे। यामध्ये आपल्याला पिकाचं भरपूर काही नुकसान होऊ शकतं। नमस्कार मित्रांनो, आपण पाहता शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल। यामध्ये आपण हवामान आणि मान्सून अवकाळी पाऊस याबाबत आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया। 8, 9, 10 तारखेपासून आपल्याला तारखेचा अंदाज सर्वप्रथम आपण बघूयात। 8 ते 9 आणि 10 तारखेपर्यंत जे हवामान अंदाज विदर्भामध्ये बघितलं असेल, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ या भागामध्ये पावसाची खूप शक्यता कमी आहे। काही ठिकाणी वातावरण कोरडे राहू शकते, पण काही ठिकाणी राज्यातील जिल्ह्यात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकसारखा पाऊस नसून काही भागात कोरडे तर काही भागात ओले अशी स्थिती आपल्याला राहणार आहे। तारखेला मोठा बदल होण्यात दिसत आहे। त्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 14 ते 20 या तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। जवळपास सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी पाऊस शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पावसाची एंट्री आता होणार आहे। त्यामध्ये हवामान अंदाज 7 जूनपर्यंत मान्सून आता महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तापमान कमी होईल। पावसाचा नियमित पॅटर्न आता सुरू राहणार आहे। परतीचा पाऊस आपल्याला लवकरच आपल्या पर्यंत येणार आहे। पण इथे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे यंदाचा परतीचा पाऊस काही भागामध्ये अतिवृष्टी करू शकतो, त्यामुळे पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतीचे खूप महत्त्वाचे गरजेचं आहे, तर शेतीचे तुम्हाला नियोजन करणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो नीट लक्ष द्या। जर तुमच्याकडे खालीलप्रमाणे हळद, कांदा आणि इत्यादी खरीप किंवा रब्बी पिके असतील तर या ठिकाणी काळजी घ्या। यामध्ये आपण 8 ते 10 तारखेपर्यंत पूर्ण काम करून घ्या। यामध्ये पिकाचे संरक्षण, पाण्याचा निचरा आणि खत फवारणी योग्य पद्धतीने द्या। त्यामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो शेतकऱ्यांना, त्यासाठी सगळ्यांसाठी आपण खरीप आणि पिकांना चांगला फायदा होणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज बघितलेला आहे आणि या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि असेच व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना फायदा होईल। भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।